Welcome friends, I am S.D. Farande from Yeshwantrao Chavan Polytechnic, Ichalkaranji. I am working as a lecturer in Mechanical Engineering Department. Today we discuss our last session from elements of machine design, and unit is the fundamentals of design. Friend, today we discuss the points of standardization. What are the categories of standards, advantages or benefits of standardization, and importance of design data book, preferred number series. Standardization. Standardization is defined as the process of establishing standards so as to minimize the varieties in characteristics. स्टँडर्डायझेशन म्हणजे काय मित्रांनो? स्टँडर्डायझेशन म्हणजे एक अशी प्रोसेस डिफाइन करायची की ज्याच्यामधून आपण जे काय वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीज आपण कमी करणार आहे, जेवढं ठेवणार आहे तेवढं स्टँडर्ड ठेवणार आहे. चला त्याला म्हणतो आपण स्टँडर्डायझेशन. स्टँडर्ड इज अ सेट ऑफ स्पेसिफिकेशन्स डिफाइंड बाय लोकल, national or international regulatory body or authority to which various characteristics of component, a system or product should conform. The characteristics include materials quality, dimensions, shapes, tolerances, surface finish, method of testing, method of use, method of packing and storing etc. म्हणजे स्टँडर्डायझेशन म्हणजेच काय तर असा एक स्पेसिफिकेशनचा सेट आपण स्टँडर्ड करायचा आहे, आणि हे स्टँडर्ड कोण करणार आहे तर एखादी लोकल बॉडी असेल, नॅशनल किंवा इंटरनॅशनल अथॉरिटी असेल, ते सुद्धा ते करू शकतात. त्यानंतर टू विच व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्सला आपण स्टँडर्डाइज करत असतोय तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे मटेरियलची क्वालिटी असेल, डायमेन्शन्स असतील, शेप्स असेल, टॉलरन्सेस असतील वेगवेगळे, सरफेस फिनिशेस असतील, मेथड ऑफ टेस्टिंग असेल, मेथड ऑफ यूज असेल, मेथड ऑफ पॅकिंग असेल किंवा स्टोरिंग असेल. या ज्या सगळ्या मटेरियलच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण स्टँडर्डाइज करणार आहे, आणि हे स्टँडर्डाइज करायची अथॉरिटी कोणाला असणार आहे? लोकल कंपनी जे असेल, इंडस्ट्री असेल त्यांना असेल, किंवा नॅशनल बोर्ड असेल किंवा इंटरनॅशनल रेग्युलरिटी असेल. यांनी एक स्टँडर्ड मेंटेन केलेलं असणार आहे आणि त्यांनी बाकीच्यांना याप्रमाणे मेंटेन करायला सांगितलं असणार आहे. जर ते करत असतील तर त्याला आपण म्हणणार स्टँडर्डायझेशन. पर्पज ऑफ स्टँडर्डायझेशन टू एस्टॅब्लिश द नॉर्म्स intended to achieve uniformity, specified quality, interchangeability, safety and to put reasonable limit on the variety. आता स्टँडर्डायझेशन कशासाठी करायचं तर जे आपला उद्देश असतोय म्हणजेच काय एक नॉर्म एस्टॅब्लिश करणं, आणि हे एस्टॅब्लिश केल्यामुळे आपल्याला काय फायदा होत असतोय तर त्या प्रोडक्ट मध्ये मटेरियल मध्ये एक युनिफॉर्मिटी मिळणार आहे, आपल्याला एक स्पेसिफाईड क्वालिटी मिळणार आहे. ते पार्ट जे स्टँडर्डायझेशन आपण करणार आहे ते इंटरचेंजेबल पार्ट असणार आहेत. त्यानंतर त्याची सेफ्टी सुद्धा असणार आहे, कारण स्टँडर्डायझेशन आपण मेंटेन करतोय म्हटल्यानंतर सेफ्टी सुद्धा असणार आहे, कारण स्टँडर्डाइज सगळे रूल्स अँड रेग्युलेशन आपण फॉलो करतोय. त्यामुळे तो प्रोडक्ट, तो मटेरियल सेफ असणार आहे. टू पुट द रिजनेबल लिमिट ऑन व्हरायटी, आणि त्याच्या व्हरायटी ज्या असतील कॉम्पोनंटच्या त्या व्हरायटी या कमीत कमी असणार आहेत. उगाचच भरमसाठ व्हरायटी आपण ठेवणार नाही कॉम्पोनंटच्या. In India, BIS means what? Bureau of Indian Standard is responsible for evolving all types of technical standards. म्हणजे जे काही टेक्निकल स्टँडर्ड असतील भारतामध्ये हे सगळं ठेवण्यामागे, स्टँडर्ड करण्यामागे जे रिस्पॉन्सिबल आहेत ते आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. म्हणजे यांच्या अथॉरिटी मध्ये आपण सगळे स्टँडर्ड डिफाइन करत असतो. स्टँडर्ड्स युज्ड इन डिझाइन आर स्टँडर्ड्स फॉर मटेरियल, देअर मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल कंपोजिशन, यासाठी आपण स्टँडर्ड डिफाइन करू शकतोय. स्टँडर्ड्स फॉर डायमेन्शन्स ऑफ कॉमनली युज्ड मशीन एलिमेंट, जे काही वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत मशीन एलिमेंटचे त्या डायमेन्शन साठी आपण स्टँडर्ड डिफाइन करणार आहे. स्टँडर्ड्स फॉर फिट्स, टॉलरन्सेस अँड सरफेस फिनिश फॉर मशीन एलिमेंट, स्टँडर्ड्स फॉर इंजिनिअरिंग ड्रॉइंग ऑफ कॉम्पोनंट, म्हणजे या सगळ्यासाठी आपण एक स्टँडर्ड मेंटेन ठेवणार आहे. कॅटेगरीज ऑफ स्टँडर्ड्स बेस्ड ऑन द defining body or organization, the standards can be divided into 3 categories. म्हणजेच काय, हे स्टँडर्डायझेशन कोण ठरवू शकते किंवा हे ठरवायचे अधिकार कोणाला आहेत याच्यावरती याचे कॅटेगरीज केलेले आहेत. पहिला आहे कंपनी स्टँडर्ड. These standards are defined or set by a company or a group of companies. म्हणजे एखादी इंडिव्हिज्युअल कंपनी असेल किंवा एखाद्या कंपनीचा ग्रुप असेल, ग्रुपमध्ये ते स्वतःच काही त्यांचे स्टँडर्ड ठरवू शकतात आणि त्याप्रमाणे ते फॉलो करू शकतात.
त्याला आपण म्हणतोय कंपनी स्टँडर्ड किंवा यालाच म्हणतोय आपण लोकल स्टँडर्ड्स. नॅशनल स्टँडर्ड्स ऑफ इंडिया आर डिफाइंड बाय सेट बाय अन अपेक्स बॉडी नोन ॲज ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड. म्हणजे BIS हे जे आहे भारतामध्ये ह्यांनी जे स्टँडर्ड ठरवणार आहेत ते असेल नॅशनल स्टँडर्ड. इट इज मॅन्डेटरी फॉर एव्हरी ऑर्गनायझेशन टू फॉलो दीज स्टँडर्ड्स थ्रू आउट द कंट्री. म्हणजे याचा अर्थ काय, BIS ने जे स्टँडर्ड ठरवून दिले आहेत हे स्टँडर्ड भारतातल्या सर्व उद्योगधंद्यांना, सर्व इंडस्ट्रीला कंपल्सरी असेल. ते स्टँडर्ड त्यांनी फॉलो करायलाच पाहिजे, जेवढे काय ऑर्गनायझेशन भारतामध्ये असतील त्या सगळ्यांना. इंटरनॅशनल स्टँडर्ड्स, दीज स्टँडर्ड्स आर डिफाइंड अँड सेट बाय अन इंटरनॅशनल अपेक्स बॉडी अँड नॉर्मली फॉलोड ऑल ओव्हर द वर्ल्ड. आता हे भारतापुरतं झालं नॅशनल स्टँडर्ड. इंटरनॅशनल म्हणजे काय, ऑल ओव्हर वर्ल्ड जे आपण स्टँडर्ड डिफाईन करणार आहे ते स्टँडर्ड असतील इंटरनॅशनल स्टँडर्ड. आणि हे स्टँडर्ड डिफाईन करत असते इंटरनॅशनल अपेक्स बॉडी, म्हणजे इंटरनॅशनल जी स्टँडर्डायझेशन बॉडी असेल ते डिफाईन करणार आहे. दीज स्टँडर्ड्स आर प्रिपेअर्ड बाय, आणि हे जे स्टँडर्ड आहेत हे स्टँडर्ड डिफाईन करणार आहेत हे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स ऑफ ऑर्गनायझेशन, ज्याला आपण म्हणतोय ISO, इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स. हे दोन जे आहेत ह्या दोन अथॉरिटी इंटरनॅशनल स्टँडर्ड डिफाईन करणार आहेत. आणि हे जे स्टँडर्ड डिफाईन करतील हे ऑल ओव्हर वर्ल्ड सगळ्यांना ऍप्लिकेबल असेल. Advantages or benefits of standardization. Standardization helps in manufacturing the components quickly and economically. एखादा पार्ट आपण स्टँडर्डायझेशन मध्ये जर मॅन्युफॅक्चर केला तर तो पार्ट मॅन्युफॅक्चर करणं सोपं जाते आणि तो फास्ट मॅन्युफॅक्चर होतोय आणि तो इकॉनॉमिकल असतोय, कारण त्यासाठी लागणाऱ्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या सगळ्या स्टँडर्डाइज असणार आहेत. स्टँडर्डायझेशन सेव्स एफर्ट ऑफ डिझाईन इंजिनियर टू डिझाईन अँड मॅन्युफॅक्चर न्यू मशीन्स ॲज स्टँडर्ड कंपोनंट्स आर रेडिली डिझाइन्ड बाय एक्सपर्ट. स्टँडर्डायझेशन करणार आहे म्हटल्यानंतर स्टँडर्डायझेशन जे आहे जो डिझाईन इंजिनियर आहे, त्या डिझाईन इंजिनियरचे जे काही एफर्ट्स आहेत ते याच्यामुळे भरपूर सेव्ह होणार आहेत. का सेव्ह होणार आहेत, कारण जे स्टँडर्ड कंपोनंट आपण रेडिली घेणार आहे मार्केटमधून ते सगळे एक्सपर्ट करून डिझाईन केलेले असतील, रेडिली अवेलेबल जे कंपोनंट आहेत ते. त्यामुळे एखादं मशीन डिझाईन करणं किंवा मॅन्युफॅक्चरिंग करणं यासाठी डिझाईन इंजिनियरला कमी एफर्ट घ्यावे लागणार आहेत. स्टँडर्डायझेशन हेल्प्स इन मॅन्युफॅक्चरिंग द कंपोनंट्स ऑन मास प्रोडक्शन. मास प्रोडक्शन मध्ये कंपोनंट करायचं असेल तर आपल्याला स्टँडर्डायझेशन असणं गरजेचं आहे, कारण मास प्रोडक्शन मध्ये इंटरचेंजेबल प्रॉपर्टी लागते. जे नेक्स्ट ऍडव्हान्टेज आहे, इंटरचेंजेबिलिटी ऑफ कंपोनंट इज पॉसिबल. इंटरचेंजेबिलिटी म्हणजे काय, स्टँडर्डायझेशन केल्यामुळे समजा नंबर ऑफ पिस्टन आणि नंबर ऑफ सिलेंडर आपण तयार केले आहेत. रॅन्डमली आपण कुठलाही एक पिस्टन सिलेक्ट केला आणि तो पिस्टन कोणत्याही रॅन्डमली सिलेक्ट केलेल्या सिलेंडरला जर असेंबल होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहे इंटरचेंजेबल पार्ट. आणि हे इंटरचेंजेबल पार्ट मिळवणं फक्त स्टँडर्डायझेशन मुळे शक्य आहे. स्टँडर्डायझेशन एन्श्युअर्स अ मिनिमम स्पेसिफाईड क्वालिटी. स्टँडर्डायझेशन मुळे एक स्पेसिफाईड क्वालिटी प्रोडक्टला मिळणार आहे. इफेक्टिव्ह युटिलायझेशन ऑफ अवेलेबल रिसोर्सेस इज एन्श्युअर्ड. जेवढे काय आपले रिसोर्सेस आहेत ते इफेक्टिव्हली यूज होणार आहेत. इझी अँड क्विक रिप्लेसमेंट ऑफ कॉम्पोनंट्स इज पॉसिबल. कॉम्पोनंटची क्विक रिप्लेसमेंट करणं सोपी होणार आहे, या ठिकाणी शक्य होणार आहे. का होणार आहे शक्य, समजा आता पिस्टन सिलेंडर लायनर आहे, आता लायनर हा जो आहे हा आपला रिप्लेस करावा लागते. लायनर रिप्लेस करायला दुसरा लायनर जो बसवणार आहे तो इझिली त्यामध्ये रिप्लेस होत असतोय. का होत असतोय, कारण तो लायनर आणि सिलेंडर दोन्ही स्टँडर्डायझेशन मध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलेले असणार आहेत. त्यामुळे एखाद्या पार्टचं रिप्लेसमेंट करणं शक्य असते फक्त स्टँडर्डायझेशन मुळे. स्टँडर्डायझेशन एन्श्युअर्स सेफ्टी, प्रोटेक्शन फ्रॉम हॅझार्डस अँड ऍक्सिडेंट्स. आता या सगळ्याला म्हणजे काय, सेफ्टी सुद्धा आपल्याला स्टँडर्डायझेशन म्हणून मिळत असते, कारण स्टँडर्डायझेशन मध्ये आपण सगळे रूल्स अँड रेग्युलेशन ऍज पर स्टँडर्ड आपण फॉलो करत असतोय. त्यामुळे सेफ्टीचा सुद्धा यामध्ये विचार केलेला असतो. इम्पॉर्टन्स ऑफ डिझाईन डाटा बुक फॉर डिझाईन इंजिनियर. आता डिझाईन डाटा बुकचं काय महत्व आहे डिझाईन इंजिनियरसाठी. टू डिझाईन अँड डेव्हलप अ प्रोडक्ट, डिझाईन इंजिनियर रिक्वायर्स a lot of information such as material specifications, physical and mechanical properties of materials, standards, different manufacturing processes, process specifications, empirical relations, tool data, details of standard machine etc. एवढा सगळा डाटा हा डिझाईन इंजिनियरला लागत असतोय एका प्रोडक्टच्या डिझाईन करण्यासाठी. स्टँडर्ड डायमेन्शन्स ऑफ नट्स, बोल्ट्स, शाफ्ट्स, बेरिंग्स, स्प्रिंग्स along with the factor of safety for specified work, stress concentration factor etc. are readily available in design data book. आणि या सगळ्यासाठी जे काय डायमेन्शन्स लागणार आहेत, ज्या स्पेसिफिकेशन लागणार आहेत, ही सगळी माहिती डिझाईन डाटा बुक मध्ये रेडीली अवेलेबल असणार आहे. म्हणजे डिझाईन डाटा बुक हा
एका स्टँडर्ड सेटचा बंच असेल जो एक बुक फॉर्म मध्ये असणार आहे, त्याला आपण म्हणतोय डिझाईन डाटा बुक. म्हणजे डिझाईन करण्यासाठी जो डाटा लागणार आहे हा डाटा ज्याच्यामध्ये असणार आहे त्याला आपण म्हणतोय डिझाईन डाटा बुक. यूज ऑफ डिझाईन डाटा बुक मेक्स इझी फॉर द डिझायनर टू कलेक्ट द अबो डाटा. आणि डिझाईन इंजिनियरला हा सगळा डाटा डिझाईन बुक मध्ये कलेक्ट करणं सोपं जाते. डिझाईन डाटा बुक सेव्स द टाइम ऑफ डिझाईन इंजिनियर. आणि डिझाईन इंजिनियरचा भरपूर वेळ वाचतो यामुळे डिझाईन डाटा बुक मुळे, कारण एवढी सगळी माहिती लक्षात ठेवणं शक्य नसते. त्यामुळे हे डिझाईन डाटा बुक मधून आपण क्विकली घेऊ शकतोय, त्यामुळे आपला वेळ वाचणार आहे. इन शॉर्ट, यूज ऑफ डिझाईन डाटा बुक मेक्स डिझाईन प्रोसिजर ॲज इझी ॲज क्विक. Preferred number series. Preferred numbers are an important tool which minimizes unnecessary variations in sizes. आता preferred number म्हणजेच काय, व्हेरिएशन जे असणार आहे सायझेसचे ते सगळे आपण मिनिमाइज करणार आहे जे गरजेचे नाही आहेत, त्याला म्हणतो प्रिफर्ड नंबर ऑफ सिरीज. आता याचं उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर समजा आपण शूज परचेस करण्यासाठी मार्केटमध्ये गेलो तर आपण सांगितलं की 9 नंबरचा शूज पाहिजे, तर त्यासाठी आपण 8 नंबर 9 नंबर 10 नंबर तिन्ही चेक करतोय, बरोबर. आपल्याला त्यातला घ्यावा लागतोय 8 9 किंवा 10, यातला एकच कुठला जर घ्यावा लागतोय. आपल्याला 8.5 किंवा 9.5 असा मिळत नाहीये, कारण त्या शूजची प्रिफर्ड नंबर सिरीज काय आहे 8 9 आणि 10 आहे. लक्षात आलं. याचप्रमाणे आपण टी शर्ट घ्यायचं म्हणलं, टी शर्ट साईज सुद्धा काय असतात एक्स, एक्सेल, मीडियम, डबल एक्सेल याप्रमाणे टी शर्टचे साईज असतात, बरोबर. याच्या मधला आपल्याला मिळत नाही, म्हणजेच काय त्याचे ते प्रिफर्ड नंबर आहेत. त्या प्रिफर्ड नंबर मुळे काय होते, अनवॉन्टेड सायझेस जे आहेत ते सगळे मिनिमाइज होतात. दे हेल्प द डिझाईन इंजिनियर टू अवॉइडिंग सिलेक्शन ऑफ सायझेस इन अन आर्बिटरी मॅनर. म्हणजे आर्बिटरी मॅनर मध्ये म्हणजे पॉइंट मध्ये सायझेस मध्ये जे व्हेरिएशन आहेत ते अवॉइड करणं सोपं होतंय, अवॉइड करायला मदत मिळते डिझाईन इंजिनियरला. द कम्प्लीट रेंज इज कवर्ड बाय मिनिमम नंबर ऑफ सायझेस विच इज ऍडव्हान्टेजेस टू बोथ प्रोड्युसर अँड कंझ्युमर. म्हणजे प्रोड्युसर आणि कंझ्युमरला दोघांना सुद्धा हे सोयीचं होणार आहे, फायद्याचं होणार आहे की अनवॉन्टेड सायझेस मिनिमाइज झाल्यामुळे. मॅन्युफॅक्चरिंग करत असताना मॅन्युफॅक्चर लक्षात येणार आहे की आपण काय मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे आणि त्यापासून आपल्याला बेनिफिट किती मिळणार आहे, कारण स्टँडर्ड सायझेस आहेत. आणि कस्टमरला जर एखादा प्रोडक्ट पाहिजे असेल तर तो प्रोडक्ट कुठल्या साईज मध्ये अवेलेबल आहे त्याला अगोदरच माहिती असणार आहे. त्यामुळे प्रिफर्ड नंबर ऑफ सिरीज ही महत्वाची आहे. विथ द ऍक्सेप्टन्स ऑफ स्टँडर्डायझेशन इट बिकम्स नेसेसरी to keep the standard sizes or dimensions of any component or product in discrete steps. एकदा आपण स्टँडर्डायझेशन जर कन्फर्म केलं, ऍक्सेप्ट केलं स्टँडर्डायझेशन, तर त्या स्टँडर्डायझेशन मध्ये स्टँडर्ड सायझेस सुद्धा डिफाइन करणं महत्वाचं आहे, जे का डिस्क्रीट स्टेप्स मध्ये असणार आहेत. द सायझेस शुड बी स्प्रेड ओव्हर वाईड रेंज अँड इट इज द सेम टाइम दे शुड बी स्पेस्ड प्रॉपरली. फॉर एक्झाम्पल, त्याचं उदाहरण बघा. If shaft diameters are to be standardized between 10 to 25 mm, म्हणजे 10 ते 25 mm च्या मध्ये आपला शाफ्ट साईज स्टँडर्डाइज करायची आहे. मग काय असेल सायझेस, तर 10 mm असेल, 12.5 mm असेल, 15 mm असेल, 20 mm असेल, 25 mm असेल. याच्या व्यतिरिक्त 10 ते 25 च्या मध्ये दुसरा कुठलाही असणार नाहीये. These concept lead to use of geometric series known as preferred series. आणि अशा सिरीजला आपण म्हणतो असतो प्रिफर्ड सिरीज. Preferred series includes S5, S10, S20, S14, S80 series. हे वेगवेगळे series आहेत. Each series has a series factor. प्रत्येक series ला एक series factor आहे. तो series factor आपल्याला मल्टिप्लाय करावा लागते. Series factors for corresponding series is mentioned in this table. Series S5 means 5th root of 10 means value is 1.58. म्हणजेच काय, समजा आपण S5 ही सिरीज जर मेंटेन केली तर आपला जो प्रोडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जे व्हेरिएशन असणार आहे हे व्हेरिएशन 58% न वाढणार आहे. लक्षात आलं. म्हणजे ओरिजिनल प्रोडक्ट जो आहे आपला त्याला 1 जर कन्सिडर केला आपण तर वाढणार आहे किती 1.58, म्हणजे 58% तो साईज त्याची वाढणार आहे, कॅरेक्टरिस्टिक वाढणार आहे तिची. ती कुठली कॅरेक्टरिस्टिक असेल याप्रमाणे हे डायमेन्शन्स आहेत. फॉर एस्टॅब्लिशिंग ए सिरीज इनिशियली ए नंबर इज टेकन by multiplying this number by a series factor and second number is obtained. By multiplying second number by a series factor, third number is obtained and procedure is continued. म्हणजेच काय, एक नंबर जर आपण घेतला तर त्या नंबरला मल्टिप्लाइंग सेरीज फॅक्टर जो आहे याच्यानं मल्टिप्लाय करायचा, दुसरा नंबर मिळणार आपल्याला. त्या नंबरला परत सेरीज फॅक्टरनं मल्टिप्लाय केला तिसरा नंबर मिळणार.
म्हणजे असं आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये व्हेरिएशन करत जाऊ शकतो या स्टेप मध्ये. याला म्हणतोय आपण प्रिफर्ड नंबर ऑफ सिरीजेस. टू गेट लेटेस्ट videos and notification, please subscribe and like this YouTube channel. Thank you.